हॅलो, नमस्कार. मी दिनकर बोधनकर आपला सर्व सभासदांचे स्वागत करतो. आभासी पद्धतीने ही सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय ज्यावेळी कार्यकारिणीने घेतला त्यावेळी करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतलेला आहे. सभेच्या सुरुवातीला विषय सूचीनुसार कामकाज सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपले जे सभासद मागील वर्षापासून आतापर्यंत जे आपल्याला सोडून गेलेले आहे म्हणजे स्वर्गवासी झालेले आहे त्यांना आपण श्रद्धांजली ही दिलेलीच आहे. तरी पण त्यांची नामावली आपण जर पाहिली तर त्यांना आता पुन्हा नामावली वाचून त्यांना श्रद्धांजली देऊ. त्यानंतर विषय सूचीनुसार आपण कामकाजाला सुरुवात करू. स्वर्गीय अशोक बढे, दत्तात्रय सीताराम जोशी, सुहासिनी पद्मनाभ चाफळे, विनायक रघुनाथ जांभेकर, सुहास मधुकर तामणे, वत्सला पिलवटकर, कुसुम डुमरे, रमेश टिंगरे, वसंत दत्तात्रय जोशी, विजय बोक्षे, केना देशपांडे, प्रना शुक्ल, सावरकर नगर. तर हे आपले सभासद आपल्याला कायमचे सोडून गेलेले आहे. यांना आपण यापूर्वी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आताही पण आपण मौन श्रद्धांजली आपण वाहतो आहे. आता विषय सूचीनुसार पुस्तक आपण आधी 15 दिवस आधी तुम्हाला पाठवलं आलेलं आहे, त्यामुळे आपण त्याचा पूर्ण अभ्यास केलेलाच असेल. तर सुरुवातीला जे विषय सूचीमध्ये आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे विषय सूचीनुसार आपण एक मुद्द्यावर चर्चा करू. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पान क्रमांक 3 ते 10 आपण वाचलं असेल. ते पान क्रमांक 3 ते 10 इतिवृत्त मागील सभेचे. ठीक आहे. त्यानंतर इतिवृत्त पारित झाले असं मी समजतो. त्यानंतर संस्थेच्या कामकाजाचा अहवाल पान क्रमांक 11 ते 15 पान क्रमांक 11 ते 15 संस्थेच्या कामकाजाचा अहवाल आपण पाहिला असेलच. तो आपण सर्वांनी पारित केल्याचं मी गृहीत धरतो. नंतर तिसरा आयटम आय व्यय 19-20चं पान क्रमांक 35 ते 39 पान क्रमांक 35 ते 39 आय व्यय आपण बघितला असेल. तो पारित झाला असं मी गृहीत धरतो. त्यानंतर ताळेबंद पान क्रमांक 18 ते 29 ताळेबंद पान क्रमांक 18 ते 29. हॅलो, ताळेबंद पान क्रमांक 18 ते 29 पारित झालं असं मी गृहीत धरतो. पाचवा आयटम आहे नफा तोटा पत्रक पान क्रमांक 30 ते 33 नफा तोटा पत्रक पान क्रमांक 30 ते 33 पारित झाला असं मी गृहीत धरतो. 6 निव्वळ नफ्याचा विनियोगास मंजुरी निव्वळ नफ्याच्या विनियोगास मंजुरी पान क्रमांक 34 अंदाजपत्रक. 7वा आयटम अंदाजपत्रक 2020-2021 पान क्रमांक 40 ते 41. त्यानंतर 8वा आयटम लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्तीला मंजुरी पान क्रमांक त्याच्यात आहे. पान क्रमांक नाही, हां, दोष दुरुस्ती वाचा.
नमस्कार. दोष दुरुस्ती अहवाल जो आपण तयार केला आहे तो मी वाचून दाखवतो. सिरियल नंबर ऑफ ऑब्जेक्शन, ऑब्झर्वेशन ऑफ द ऑडिटर, explanation and remark regarding action by the society to rectify, number and date of rectification of number and date of resolution of managing committee approving the report. नंबर 1, अवक्षण आकारताना सभागृह व इतर कायम मालमत्तेवर स्ट्रेट लाईन मेथडने पद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर जंगम मालमत्तेवर WD रिटर्न डाऊन व्हॅल्यू पद्धतीने अवक्षण आकारले आहे. याच्यावर आपल्याला काही ॲक्शन घ्यायची नाही आहे, निरंक. नंतर नंबर 2, वर्ष 2016-17 या वाटप न झालेला लाभांश ₹45,420 राखीव निधीला वळता करण्यात आलेला आहे. सर्व सभासदांना लाभांश वितरित व्हावा ही कार्यकारी मंडळाची जबाबदारी आहे. आधुनिक सुविधाच्या पद्धतीने लाभांश सभासदांना बँक खात्यात वळता करून अथवा प्रत्यक्ष वितरित करून भविष्यात अवितरित लाभांश कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. लाभांश त्याच्यावर आपण उत्तर दिलं आहे. लाभांश 3 वर्ष संस्थेजवळ ठेवण्यात येऊन त्याचा उल्लेख वार्षिक अहवालात करण्यात येतो. तरीही सभासदांनी न नेल्यास नियमाप्रमाणे राखीव निधीत वळता करण्यात येतो. संस्था अवितरित लाभांश कमीत कमी ठेवण्याचा भरपूर प्रयत्न करते. मॅनेजिंग कमिटीच्या 25/11/2020 सभेत हा मंजूर करण्यात आला आहे. नंबर 3, देय GST आणि GST वरील मासिक विवरण सादर करणे आणि GSTच्या संकेतस्थळावर त्याचा ताळमेळ होणे गरजेचे आहे. सध्या दर महिन्याला GST मागील विवरण सादर करत तसेच GSTच्या संकेतस्थळावर त्याचा ताळमेळ करण्यात येतो. यासाठी संस्थेने GST कन्सल्टंटची मदत घेतली आहे. नंबर 4, सर्व ठेवीदारांचा आधार क्रमांक व पॅन कार्ड क्रमांक ठेवी नोंदवहीत नोंदणी होणे आवश्यक आहे. सूचनेची नोंद घेतलेली आहे. 5, कार्यकारी मंडळाने पुरवलेल्या माहितीप्रमाणे संस्थेची 3 सभागृहे आणि सावरकर ज्ञानपीठ ही वास्तू संस्थेच्या स्वमालकीच्या जागावर आहेत. ताळेबंदात जमीन आणि त्यावरील बांधकाम वेगवेगळे दाखवण्यात यावे. आपण त्याला रिप्लाय दिला, नोंद घेतली आहे. यावर कार्यवाही करण्यात येईल. लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती मंजुरी सचिवांनी आता आपल्यापुढे सादर केलेली आहे. दोष दुरुस्ती अहवालाला आपण पारित केला आहे असं मी समजतो. सभासदाकडून आलेल्या लेखी प्रश्नाबाबत माहिती देणे. सभासदाकडून कोणतेही प्रश्न लेखी स्वरूपात आलेले नाही आहे, त्याच्यामुळे प्रश्न उद्भवत नाही. कार्यकारिणीचे प्रस्ताव आपल्या मंजुरीसाठी आता सादर करत आहोत. कार्यकारिणीचे प्रस्ताव. कार्यकारिणीचे प्रस्ताव क्रमांक 1, ठराव पारित करण्यात येतो की दरवर्षीप्रमाणे यंदा या सर्वसाधारण सभेत सन 2019-20 या शैक्षणिक सत्रात माध्यमिक शालांत परीक्षा 10वी, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी, CBSE 10वी, CBSE 12वी ची परीक्षा सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या मुलामुलींना गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात येऊन त्यांचा संस्थेतर्फे त्या सर्वसाधारण सभेत ₹1000 रोख देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा आणि सदरचा खर्च कल्याण निधीतून भागवण्यात यावा. प्रस्तावक सचिव अनंत केळकर, कोषाध्यक्ष वसंतराव पाठक. प्रस्ताव क्रमांक 2,
ठराव पारित करण्यात येतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्वसाधारण सभेच्या दिनांकापर्यंत ज्या भागधारक सभासदांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत अशा सर्व सभासदांना या सर्वसाधारण सभेत संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व चांदीचा दीपक देऊन सत्कार करण्यात यावा. सदरचा खर्च कल्याण निधीतून भागवण्यात यावा. प्रस्तावक सचिव, अनुमोदक कोषाध्यक्ष. प्रस्ताव क्रमांक 3. ठराव पारित करण्यात येतो की या सर्वसाधारण सभेत दरवर्षीप्रमाणे यंदाही PMG एज्युकेशन संस्थेद्वारे संचालित वीर सावरकर नगर ज्ञानपीठातील प्राथमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वर्ग 1 ते 4 मधील प्रत्येकी 2 गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक ₹500 देऊन त्यांचे कौतुक करण्यात यावे. तसेच सदर विद्यार्थ्यांच्या शिक्षिकेचा पण पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात यावा. प्रस्तावक सचिव अनंत केळकर. अनुमोदक कोषाध्यक्ष वसंतराव पाठक. प्रस्ताव क्रमांक 4. ठराव पारित करण्यात येतो की दिनांक 20/4/2018 पासून संस्थेचे कार्यक्षेत्र नागपूर महानगरपालिका बदलून नागपूर जिल्हा असे झाले आहे. आदर्श उपविधी 2013 मधील नियम 5 प्रमाणे संस्थेचे उद्दिष्ट जसे सभासदांसाठी घर बांधणे, सदानिका बांधणे, जमीन खरेदी करून तिचा विकास करून अभिन्यास करणे, लेआउट तयार करणे व संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेऊन भूखंड पाडणे व सभासदांना त्यांचे वाटप करणे किंवा आपल्या संस्थेच्या अभिन्यासातील भूखंड खरेदी करून त्यावर सदनिका बांधणे किंवा शासकीय जमीन सहज उपलब्ध होत असल्यास तिचा विकास करून भूखंड पाडणे व सभासदांना त्याचे वाटप करणे आणि शासकीय योजना राबवणे किंवा खाजगी तयार अभिन्यासातील भूखंड खरेदी करून सदनिका योजना करणे याबाबतचे सर्व अधिकार कार्यकारिणीला देण्यात यावे. प्रस्तावक सचिव अनंत केळकर. अनुमोदक कोषाध्यक्ष वसंतराव पाठक. प्रस्ताव क्रमांक 5. ठराव पारित करण्यात येतो की 2020-21 या आर्थिक वर्षात खर्चात कपात करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना देण्यात येणारा मोबदला प्रति महिना ₹1000 कमी करून देण्यात यावा. सचिव अनंत केळकर. अनुमोदक कोषाध्यक्ष वसंतराव पाठक. घ्यायचा नाही आहे ना, तो घ्यायचा नाही. यासंबंधी ठराव पारित झाले असं मी समजतो. त्यानंतर यासंबंधी एक आपल्याला सांगायचं आहे ते म्हणजे असं की ज्या ज्येष्ठ सभासदांचे आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचे सत्कार पुढील मासिक कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये करण्यात येतील. त्यांचे सत्कार तसेच जे विद्यार्थी 10वी आणि 12वीचा उत्तम रीतीने पास झालेले आहे आणि ज्यांना बक्षीस आपण देत आहोत त्यांचेसुद्धा कौतुक आपण पुढील मासिक बैठकीमध्ये करणार आहोत. या अनुषंगाने एक माहिती आपल्याला द्यायची आहे की आपले एक सभासद मुंबईला उपआयुक्त पोलीस आहेत, प्रतीक देशपांडे यांचा मला सकाळी मेसेज आला होता. त्यांची कन्या आरोही ही मुंबईमध्ये 98% मार्क घेऊन 10वी पास झालेली आहे. तर तिचा संस्थेतर्फे कौतुक करण्यात येत आहे. परंतु ही प्रक्रिया आपली मार्क लिस्ट किंवा इतर बाबी ज्या आहे या 25/11पर्यंत आपण मागवल्या होत्या. त्यांचा मेसेज उशिरा आल्यामुळे आपण पुढच्या AGMमध्ये 12वीचा तिचा विचार करू. ज्यावेळेला ती 12वी होईल त्यावेळेला विचार करू. तरी पण आपण तिचं कौतुक करू. सर्व आपण सभासद तिचं कौतुक करू. तसं मी त्यांना पत्राने कळवून देईन. ओके झालं. 75 वर्ष पूर्ण झालेले जे आपले सभासद आहे त्यांची नामावली अशी आहे.
ठराव क्रमांक 2 प्रमाणे संस्थेचे 75 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ सभासद यांचा सत्कार श्रीमती सरोज खिकाळे, नरेंद्रनगर, श्रीमती सुलभा अंभोरकर, सावरकरनगर, श्रीमती सुनंदा सरोदे, सावरकरनगर, श्री विष्णू कोलते, नरेंद्रनगर, श्री वसंत पाठक, रवींद्रनगर, सौ वसुधा कुलकर्णी, रवींद्रनगर. हे जे ज्येष्ठ सभासद आहे ज्यांचा आपण 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सत्कार करतो, तो पुढील मासिक बैठकीमध्ये त्यांना पाचारण करून त्यांचा सत्कार कार्यकारिणीतर्फे करण्यात येईल. तसंच वीर सावरकर ज्ञानपीठ शाळा जी PMG ऑफिस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे संचालित करण्यात येते, त्या विद्यार्थ्यांचंही 1 ते 4 वर्गात शिकणारे जे विद्यार्थी आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ते यातून प्रथम 2 जे असतात, पहिल्या वर्गातून 2, दुसऱ्या वर्गातून 2, तिसऱ्या वर्गातून 2 आणि चौथ्या वर्गातून 2 असे विद्यार्थी, त्यांचा पण आपण कौतुक करतो. त्यांना प्रति किती देतो? 500 रुपये. रुपये 500 आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देऊन त्यांचा योग्य तो सत्कार करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या शिक्षिका आहे त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पण आपण स्वागत करतो. तर हे मासिक बैठक जी आहे त्या दिवशी हा सगळा कार्यक्रम करण्यात येईल. पुढील मासिक बैठकीमध्ये, कार्यकारिणीच्या मासिक बैठकीमध्ये हा सगळा सत्काराचा सोहळा पार पाडण्यात येईल. पुढे काय आहे? विषय क्रमांक झाले. हां, आता ऑडिटर सांगा ना, सांगा ना. हां, पत्राळे, JD पत्राळे, वैधानिक ऑडिटरची नेमणूक तसेच इंटरनल ऑडिटरची नेमणूक करण्याकरता दोन जणांचे ॲप्लिकेशन आलेले आहेत. ते वैधानिक परीक्षका स्टॅट्युटरी ऑडिटर करता श्री पत्राळे यांनी दिलेला आहे. त्यांचा आपला अनुभव चांगला आहे, त्यामुळे त्यांना आपण ह्या वर्षीसुद्धा काम करायला हरकत नाही असं वाटतं. तसंच इंटरनल ऑडिटर करता श्री प्रधान, माधवनगर यांनी अर्ज दिला आहे. तो एकच अर्ज असल्यामुळे त्यांना पण आपण इंटरनल ऑडिटर म्हणून नेमणूक करावी असं मी विनंती करतो. श्री पत्राळे चार्टर्ड अकाउंटंट हे आपलं ऑडिट करतील. त्यांचं मानधन सरकारी नियमानुसार देण्यात येईल. तसंच श्री प्रधान हे आपले सभासद आहे, माधवनगर निवासी आहे, तर त्यांना रुपये 5,000 द्यावे असं मी सभागृहाला विनंती करतो. सभासदांनी ती मान्य करावी ही विनंती. रुपये 5,000. ठीक आहे. आता काय आहे? 10वीची जे मुलं आपल्याकडे ॲप्लिकेशन आलेले आहे, त्यांची गुणपत्रिका आलेली आहे. कुमारी गिरिजा विनायक विभूते, एकूण गुण 500, प्राप्त गुण 496, टक्केवारी 99.20 प्रथम. त्यानंतर परत 10वीचा दुसरा विद्यार्थी वरद मंगेश कोलते, एकूण गुण 500, प्राप्त गुण 451, पर्सेंटेज टक्केवारी 90.20. या दोघांनाही रुपये 1,000 पूर्वीप्रमाणे देऊन त्यांचा योग्य तो सत्कार करण्यात येईल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार. फक्त एकच आपल्याकडे मार्कलिस्ट आलेली आहे. कुमारी ईशा गामोटे, रवींद्रनगर. हिची टक्केवारी आहे 84.4, ग्रेड 1 रिझल्ट. तर हिलासुद्धा रुपये 1,000 देऊन हिचा योग्य तो सत्कार कार्यकारिणीतर्फे करण्यात येईल.
वीर सावरकर ज्ञानपीठमध्ये वर्ग पहिला अंशुमन शाहू, शिक्षिका आहे सौ जांभोरकर, तर प्रथम क्रमांक. त्यानंतर छाया तिवारी द्वितीय क्रमांक. त्यानंतर वर्ग दुसरा अंश तिवारी प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे रोहित गुप्ता, तर यांनासुद्धा योग्य तो सत्कार यांचं कौतुक करण्यात येईल. तिसरा अंश शाहू प्रथम, वेदांत भोले सेकंड दुसरा, यांचासुद्धा सत्कार करण्यात येईल. चौथा वर्ग अंशिका कोवर्ते प्रथम, प्रांजली वर्मा द्वितीय, यासुद्धा विद्यार्थ्यांच्या चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे सौ जांभोरकर शिक्षिका, सौ अपराजित शिक्षिका, सौ घोडवैद्य शिक्षिका, सौ स्वाती कुलकर्णी या शिक्षिकांचा सुद्धा योग्य तो पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येईल. तर संस्थेचं एकंदरीत विषयसूचीनुसार कामकाज पूर्ण झालेलं आहे. तसंच आपण जे प्रस्ताव कार्यकारिणीने ठेवले होते ते पण सांगून झालेले आहेत. त्याप्रमाणे जवळजवळ सर्वच कामकाज आता निपटलं आहे. आणि दोष दुरुस्ती अहवालसुद्धा आपणास सादर करण्यात आला होता. सचिवांनी तो सादर केला, तो पण पारित झालेला आहे असं गृहीत धरतो. आणि ज्या काही शंका कुशंका आहे किंवा काही विचारणा आहे तर ती इथे विचारणं शक्य होणार नाही किंवा आम्हीही उत्तर देणं बरोबर होणार नाही. तेव्हा आपणास जर काही शंका कुशंका काही विचारणा करायची असेल तर आपण कार्यालयात कधी पण येऊन त्यासंबंधी योग्य तो खुलासा करून घ्यावा व आपली शंका दूर करावी. ठीक आहे, ओके. आता काय राहिलं आहे, कामकाज संपलं. झालं. आता हे करून द्या, सभेचं कामकाज संपलेलं आहे. आजच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपलेले आहे आणि अध्यक्षांनी सांगितलंच आहे की कोणाला काही शंका कुशंका असतील तर त्यांनी कार्यालयात येऊन त्याचा खुलासा करावा, खुलासा करून घ्यावा. धन्यवाद. सर्व सभासदांचा पुनश्च आभार मानतो. आणि सभागृहात ही संस्था आपण यावेळची AGM न घेता आपण आभासी पद्धतीने घेतलेली आहे. थोडं आपल्यालाही अवघड झालं असेल आणि आम्हाला पण अवघड झालेलं आहे, कारण आपण सगळं एकत्र बसून आपली सभा सगळी पार पाडलेली आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. तेव्हा आता यावर्षी खेळीमेळीचं वातावरण नाही, आपण एकत्र बसू शकत नाही, कारण करोना हा महाभयंकर रोग सगळीकडे पसरलेला आहे आणि त्याचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे यावेळेला असं आपण केलेलं आहे आभासी पद्धतीने. ती आपण समजून घ्या आणि कार्यकारिणीला रजा द्या. ओके.